बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नमस्कार, मी प्रज्ञा पोगळे। आपण पाहत आहे एबीपी माझा। बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची आणि तेवढीच वेगळी बातमी। एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। या संपूर्ण प्रकरणाला एक लव्ह स्टोरी कारणीभूत असल्याचं माहिती तपासात उघड झाली आहे। एका प्रियकरानं एमपीएससी मध्ये अगदी एका खालच्या कर्मचाऱ्याशी संधान साधून हा प्रकार केला अशी सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे फुटलेला पेपर केवळ एकालाच मिळाला अशीही माहिती तपासातून पुढे आली। आता पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत। एका प्रेम कहाणीचा हा फटका इतरही विद्यार्थ्यांना बसताना दिसतोय। प्रियकरानं प्रेयसीसाठी एमपीएससीचा पेपर फोडल्याचं समोर येतंय। निम्न स्तरावरील कर्मचाऱ्याला हाताशी धरून त्यानं हा पेपर फोडल्याचं कळतंय। त्यामुळे हा एक वेगळा अँगल या संपूर्ण पेपरफुटी प्रकरणातला समोर आलेला आहे। याच प्रकारामुळे हा पेपर केवळ एकाला मिळाला अशी देखील माहिती समोर येते। निम्न स्तरावरच्या कर्मचाऱ्याला हाताशी धरून त्याने हे प्रकार केल्याचं धक्कादायक माहिती समोर आली आहे। एका प्रियकरानं एमपीएससी मध्ये अगदी खालच्या कर्मचाऱ्याशी संधान साधून हा प्रकार केलाय। त्यामुळे फुटलेला पेपर केवळ एकालाच मिळाला अशीही माहिती तपासातून पुढे आली आहे। आता पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत। एका प्रेम कहाणीचा हा फटका इतरही विद्यार्थ्यांना बसतोय। त्यामुळे ही संपूर्ण परीक्षा आणि त्या परीक्षेअंतर्गत होणारी भरती प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे। एमपीएससी परीक्षेची प्रक्रिया अनेक महिने चालू असते। त्यामुळे या परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया विद्यमान अध्यक्ष रुजू होण्यापूर्वीच पूर्ण झाली होती। केवळ एकाच विद्यार्थ्याला पेपर मिळाला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष असला तरी आयोगानं मात्र परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे। अभिषेक मोठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। अभिषेक, एमपीएससीच्या या संपूर्ण पेपरफुटीमध्ये लव्ह स्टोरीचा अँगल नेमका कसा आलाय? या पेपरफुटीला ही प्रेम कहाणी कशी जबाबदार आहे? संबंधित व्यक्तीने नेमकं केलं काय? नक्कीच एकूणच एमपीएससी कडनं या संदर्भात आधीच सांगण्यात आलेलं होतं की आम्ही या संदर्भात पोलीस तपासासंदर्भात सांगतो आहोत। एकूणच चौकशी जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळालेली होती आणि जी बेसिक चौकशी झाली त्यामध्ये असं आढळलं की हा पेपर फुटला आहे आणि हा पेपर फक्त एकाच व्यक्तीला गेलेला होता आणि त्या व्यक्तीकडे गेल्यानंतर ही संपूर्ण कहाणी जी आहे ती आपल्याला समोर येताना दिसत आहे। एकूणच कुठेतरी लव्ह स्टोरीचा अँगल यामध्ये प्रामुख्याने दिसतो आहे, ज्यामध्ये औषध निरीक्षक याच्यासाठी एक अगदी जो आरोपी आहे त्याच्याकडनं एक खालच्या कर्मचाऱ्यासोबत संगनमत साधण्यात आलं आणि त्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तो घडून आणल्याचं दिसतं आहे। एकूणच एकाच व्यक्तीकडे हा संपूर्ण पेपर गेला होता आणि त्यानंतर एमपीएससी कडनं असं देखील यामध्ये स्पष्ट करण्यात येताना दिसतं आहे की एकूण हा जो प्रकार आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना हा पेपर गेलेला नाही आहे। हे एकाच व्यक्तीसाठी हे सगळं झालं आणि त्यामुळे कुठेतरी लव्ह स्टोरीचा अँगल यामधनं स्पष्ट होताना दिसतो आहे। त्यात प्रामुख्यानं पाहायचं तर पोलिसांकडनं या संदर्भात चौकशी देखील सुरू करण्यात आलेली आहे। मात्र केवळ एकाच व्यक्तीकडे हा पेपर असतानाही सर्व विद्यार्थ्यांना कुठेतरी यामध्ये फटका बसताना दिसतोय आणि पुन्हा परीक्षा जी आहे ती यामध्ये घेण्यात येणार आहे। अभिषेक, विनंती आहे सोबत रहा, आणखी एका बातमीचे अपडेट्स तुझ्याकडून जाणून घ्यायचे आहेत। अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक गट ब पदाची